हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट केला जाणार आहे, या एक्झामची डेट पोस्टपोन्ड होऊ शकते का किंवा पोस्टपोन्ड होण्याचे कारण कुठले असू शकतात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आजच्या लेसनमध्ये MS सेट एक्झाम संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. फ्रेंड, हे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही MS सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा सिलेबस डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जातो. त्या संदर्भात MCQs प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्याच संदर्भात रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा डिटेल कोर्स लावल्यानंतर तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपला हा कोर्स जॉईन केलेला नाही आहे, ज्यांना फक्त MS सेट एक्झामिनेशन संदर्भात प्रॅक्टिस करायची आहे, त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सेपरेट प्रॅक्टिस सेशन देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत. फ्रेंड, या प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्हाला टोटल 15 क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ओरिजिनल पेपर सारखेच पेपर या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्या क्वेश्चन पेपरचं व्हिडिओमार्फत पूर्णपणे एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आणि क्विज या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्यामार्फत तुमची 600हून अधिक प्रश्न कव्हर होतील. हे जे 15 क्वेश्चन पेपर आहे, या 15 क्वेश्चन पेपरला मिळून टोटल 750 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. फ्रेंड, या सिरीजमध्ये MS सेट एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. या सिरीजमधील जो कंटेंट आहे, त्या कंटेंटची लँग्वेज इंग्लिश आणि मराठी ही दोनही असेल. एक्सप्लेनेशन देताना काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स देखील शेअर केल्या जाणार आहे. या कोर्सची फी आता सध्या विथ डिस्काउंट 650 आहे. म्हणजे 3 जुलैला हा आपला कोर्स सुरू होणार आहे प्रॅक्टिस सेशन संदर्भातला. या 3 जुलैच्या आत जर तुम्ही पेमेंट केले तर 650 तुम्हाला फी असणार आहे. याची व्हॅलिडिटी MS सेट एक्झाम 2026 पर्यंत असेल. जर एक्झामची डेट पोस्टपोन झाली तर हा कोर्स पण आपला एक्सटेंड होईल. म्हणजे 26 एक्झाम होईपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे, हा सर्व कंटेंट तुम्हाला आपल्या ॲपमध्ये प्रोव्हाइड केला जातो. ॲपमधून तुम्ही सर्व गोष्टींचा स्टडी करू शकता. या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, काही क्वेरी असेल तर या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुमच्या क्वेरींचं सोल्युशन दिलं जाईल. त्याचबरोबर सिरीज संदर्भात देखील डिटेल इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. जर आपला डिटेल कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करताना डिटेल कोर्स म्हणून मेसेज करा. ती देखील इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. सिंपल, हा आपला ऑथोराईज व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. ठीक आहे. तर फ्रेंड, MS सेट एक्झामची डेट पोस्टपोन्ड होऊ शकते का, या संदर्भात युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे की एक्झामची डेट पोस्टपोन्ड होण्याचे चान्सेस 80%. रिपीट कराल, एक्झॅक्ट नोटिफिकेशन कुठलंही त्यांचं नाही आहे किंवा एक्झॅक्ट इन्फॉर्मेशनही त्यांची नाही आहे. पण जर आपण पाहिलं तर RBIचा पण एक कुठला तरी एक्झाम त्या दिवशी येत आहे. त्याचबरोबर MPSCचा पण एक एक्झाम त्याच दिवशी येत आहे आणि आपला सेट एक्झाम पण त्याच दिवशी आहे. हे दोन एक्झाम सेम डेने येत असल्यामुळं MS सेट एक्झामची डेट पोस्टपोन्ड होऊ शकते. 80% पॉझिटिव्ह चान्सेस आहेत. ठीक आहे. एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन लवकरच ते कळवणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला. पण मागील वर्षीसारखी हे देखील एक्झाम पोस्टपोन्ड होण्याचे चान्सेस 80% आहे. रिपीट कराल, फिक्स इन्फॉर्मेशन नाही आहे. पोस्टपोन्ड होईलच याची गॅरंटी नाही आहे. फक्त आपण म्हणतो की 80% चान्सेस आहेत की पोस्टपोन्ड होऊ शकते. कारण त्यांच्यामार्फत कॉलवर कुठलंही एक्झॅक्ट स्टेटमेंट ते देऊ शकत नाही, ते ऑथोराइज नाही आहे. त्यांचं ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल काही दिवसांमध्ये. त्यानुसार आपल्याला कळेल की एक्झाम पोस्टपोन्ड होते का नाही. ठीक आहे. बाकी 80 to 90% एक्झाम पोस्टपोन्ड होऊ शकते. एक्झाम पोस्टपोन्ड झाल्यानंतर खूप असं ड्युरेशन नसेल, मॅक्झिमम 1-2 आठवडे फक्त एक्झाम पोस्टपोन्ड होईल. त्यानंतर MS सेट एक्झाम कंडक्ट होईलच. सो एक्झामिनेशन कधी होणार आहे आपल्याला तो मॅटर नाही आहे. आपण 26 जुलैच्याच हेतूने अभ्यास करायचा आहे. 26 जुलैच्याच हेतूने सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करायचं आहे. डेट पोस्टपोन्ड झाली तर बोनसचे मार्क आहेत आपल्याला. ठीक आहे ना. जो एक्स्ट्रा कंटेंट तो आपल्याला स्टडी करायला भेटणार आहे. आपल्याला 26 जुलैच्याच हेतूने अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि विद्यार्थी विचारत होते की सर, एक्झामिनेशनची डेट पोस्टपोन्ड होईल का. सो या ठिकाणी सांगितलं 80% चान्सेस आहेत, 20% चान्सेस कमी आहेत. जे होईल ते आपल्याला काही दिवसांमध्ये कळेल. बाकी तुम्ही प्लॅनिंग करताना 26 जुलैचंच प्लॅनिंग करा. बाकी एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कळवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांचं ऑफिशियल नोटिफिकेशनही तोपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. सो आय होप तुमचं जे आन्सर आहे ते तुम्हाला भेटलं असेल. बाकी
डेट पोस्टपॉन्ड होईल ना होईल माहीत नाही, रिपीट करेल, 26 जुलैच्याच हेतूने प्लॅनिंग करा, त्यानुसारच अभ्यास करा. ठीक आहे. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. बाकी पेपर फर्स्टची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सिमिलरली कॉमर्स या सब्जेक्टची पण आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ठीक आहे. बाकी पेपर फर्स्टची जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे. सिमिलरली कॉमर्सची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. पेपर फर्स्ट आणि कॉमर्स या दोनही एक्झामिनेशन संदर्भात डिटेलमध्ये कोर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पण एक्झाम जर 26 जुलैला होणार असेल तर हा कोर्स पूर्णपणे कव्हर करणं आता पॉसिबल नाही आहे. एक्झामची डेट 1-2 महिने पोस्टपोन झाली तर होऊ शकतं. पण आत्ता सध्या फक्त प्रॅक्टिस सिरीज तुम्ही जॉईन करून प्रॉपर वेनी थोडी प्रॅक्टिस करू शकता. सिम्पल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.